नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SBG अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्रामची लिंक दिसत असेल। जर तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि चॅनल जॉईन करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या अनुषंगाने पेपर क्रमांक 2 मधील काही विज्ञानांचे संभाव्य प्रश्न बघणार आहोत। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा इत्यादी वनस्पती डॅश आहे। बघा, आपल्याला विचारलंय घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप आणि ड्रॉसेरा ह्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कीटकभक्षी वनस्पती आहेत। ते काय करतात? कीटक खातात। प्रश्न क्रमांक 2, ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणच्या वनस्पती त्यांना आवश्यक नायट्रोजनची गरज कशी भागवतात। बघा, वनस्पती ना नायट्रोजन खूप गरजेचा असतो त्यांच्या वाढीसाठी। जर हा नायट्रोजन त्यांना हवेतून किंवा मातीतून मिळवता येत नसेल तर ते काय करतात? कीटक भक्षण करतात। ह्या ज्या वनस्पती आहे, मग कीटक भक्षण करणाऱ्या वनस्पती कोणत्या? आपण आत्ताच पाहिल्या, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप आणि ड्रॉसेरा। ह्या 3 वनस्पती आहेत आणि ह्या वनस्पती इतक्या अट्रॅक्टिव्ह असतात, इतक्या सुंदर असतात की त्यांना पाहिल्यावर त्याच्याकडे कीटक जे असतात ते ॲटोमॅटिकली अट्रॅक्ट होतात त्यांच्या कलरमुळे, त्यांच्या शायनिंगमुळे। ज्यावेळेस त्या वनस्पतीवरती कीटक बसतात, त्या वनस्पती एक प्रकारचं केमिकल बाहेर सोडतात आणि त्या केमिकलमध्ये त्या कीटक जे असतात ते काय होतात? डिझॉल्व होऊन जातात आणि त्यांना नायट्रोजन त्या कीटकांमधून मिळत असतो। 3, देवदार, पाईन हे सूचीपर्णी वृक्ष कोणत्या प्रदेशात आढळतात? तर हे हिम प्रदेशात आढळणारे वृक्ष आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण देवदारचं झाड पाहिलं तर ते कसं असतं? त्याचे टोकदार झाडे असतात बघा। मग हे हिम प्रदेशामध्ये कंटिन्यू बर्फ पडत असतात आणि हा बर्फ त्या झाडांवरती टिकून राहू नये म्हणून ते झाडं असे टोकदार असतात की त्याच्यावरून बर्फ खाली घरंगळून पडून जावा आणि वनस्पतींना त्याचा त्रास होऊ नये म्हणून। प्रश्न क्रमांक 4, पाण्यात किंवा जमिनीखाली असताना बेडकाचे श्वसन कशा पद्धतीने होतात? तर पाण्यात आणि जमिनीवर याचे पाण्यात किंवा जमिनीवर त्वक श्वसन असं म्हणतात। जमिनीवर असताना ते नाक किंवा फुफ्फुसाने श्वसन करतात, नाक आणि फुफ्फुसाने। आणि जेव्हा ते पाण्यामध्ये जातं त्यावेळेस तो त्याच्या त्वचेने श्वसन करतो। कशाने श्वसन करतो? त्वचेने। प्रश्न क्रमांक 5, अनुकूलन ही प्रक्रिया कशी आहे? तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया। क्रमांक 6, द्विनाम पद्धत कोणी शोधून काढली? बघा विद्यार्थी मित्रांनो, द्विनाम म्हणजे दोन नावं दिले जातात। एक नाव हे त्याच्या स्पेसिसचं असतं आणि एक नाव त्याचं जीनसचं असतं। तर ही पद्धत कोणी शोधून काढली आहे? त्याला कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने ही पद्धत शोधून काढलेली आहे। याला सायंटिफिक नेम असं सुद्धा म्हणतात, द्विनाम पद्धतीला सायंटिफिक नेम। तर आपलं सायंटिफिक नेम काय आहे? ह्युमनचं किंवा माणसांचं सायंटिफिक नेम काय आहे? तर ते आहे होमो सॅपियन। होमो हा स्पेसिस आहे आणि सॅपियन हे जीनस आहे। आता बघा प्रश्न क्रमांक 7, गायीचे द्विनाम पद्धतीनुसार किंवा वैज्ञानिक नाव काय? बघा, आपलं गायीविषयी विचारलं, गायीचं द्विनाम पद्धत नाव विचारलंय, ते आहे बोस टोआरस। तर बोस हा काय आहे? स्पेसिस आहे आणि टोआरस ही जीनस आहे। प्रश्न क्रमांक 8, जागतिक बेडूक संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? तो 29 एप्रिल या रोजी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9, द्विदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे मूळ असते? बघा, द्विदल, द्वि म्हणजे 2
आणि दल म्हणजे दोन. ज्या वनस्पतींच्या बियांचे दोन भाग होतात त्याला द्विदल वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ शेंगदाणा. शेंगदाण्याचे बघा तुम्ही दोन भाग करतात की नाही, मग हे शेंगदाण्याचे दोन भाग होतात, ती काय झाली, द्विदल वनस्पती झाली. आणि एकदल वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियाचे दोन भाग होत नाही, ती जशीच्या तशी राहते, त्याला एकदल म्हणतात. उदाहरणार्थ गहू. गव्हाचे दोन भाग करता येईल, तांदळाचे दोन भाग करता येईल नाही, हे काय झाले, एकदल झाले. आणि द्विदल कोणते, शेंगदाणा, वटाणा, हरभरे, हे काय झाले, द्विदल झाले. मूग. मग कोणत्या प्रकारचे मूळ सापडतात द्विदलमध्ये, तर ते सोट मूळ आहे. आणि एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असते. तंतुमय म्हणजे फायबरस असे पूर्ण, याला काय म्हणतात, एकदल तंतुमय मूळ म्हणतात, जे एकदल वनस्पतीमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 11. इंडियन बॉटॅनिकल गार्डन कुठे आहे बघा. एका गार्डनचं नाव आहे इंडियन बॉटॅनिकल. ते गार्डन कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये आढळतं. प्रश्न क्रमांक 12. खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात. जो खोड आहे त्या खोडाच्या अग्रभाग म्हणजे वरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, मुकुल, बड असे म्हणतो, जिथून आपल्याला नवीन फांद्या किंवा पानं मिळतात. प्रश्न क्रमांक 13. पुमंग व जायांग यांच्या अनुक्रमे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी भाग कशापासून बनलेले असतात. तर पुमंग हा भाग पुंकेसर यापासून बनलेला आहे आणि जायांग हा भाग श्रीकेसरपासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. परागकोश व वृंत कशात असतात. परागकोश व वृंत हे कशामध्ये असतात, पुमंगमध्ये असतात, जो वनस्पतीचा किंवा फुलांचा पुल्लिंगी भाग आहे. कोणता भाग आहे, पुल्लिंगी भाग आहे. आणि त्या पुल्लिंगी भागामध्ये परागकोश व वृंत असतं. क्रमांक 15. कुशीवृंत व अंडाशय कुठे असते, तर ते जायांगमध्ये असते. आणि हा वनस्पतीच्या फुलांचा स्त्रीलिंगी भाग आहे. हवा हे डॅश आहे. तर हवा काय आहे, हे मिश्रण आहे, कारण हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे वायू असतात. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, अजून धुळीचे कण असतात, बाष्प असतं, हे सगळ्यांचं एकत्रित मिश्रण असतं, म्हणून हवा काय झाली आहे, मिश्रण झाली आहे. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी कसा असतो. तर वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी कसा आहे, समान आहे. तो जर कमी जादा झाला असता तर वातावरण एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी झालं असतं ना, त्याच्यामुळे हा कसा आहे, दाब समान आहे. प्रश्न क्रमांक 18. वातावरणाचा दाब कशाने मोजतात. तर ते बॅरोमीटर नावाचं एक हे आहे, मापक आहे, ज्याच्यामुळे आपण वातावरणाचा दाब मोजू शकतो. त्याला वायू दाब मापक असं सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब किती असतो. तर तो 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. प्रश्न क्रमांक 20. वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना कसा होत जातो. बघा, समुद्र सपाटीपासून उंच जातोय तर तो कसा होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आपण समुद्र सपाटीपासून उंच जातोय आणि वातावरणाचा दाब कसा होतोय, कमी कमी होतोय. पण ज्यावेळेस आपण उंच ठिकाणावर समुद्र सपाटीजवळ येऊ त्यावेळेस वातावरणाचा दाब कसा होत जाईल, वाढत जाईल. प्रश्न क्रमांक 21. हवेचा वेग वाढल्यास हवेचा दाब कमी होतो व हवेचा वेग कमी झाल्यास हवेचा दाब वाढतो, हे तत्व कोणी मांडले. तर हे तत्व डॅनियस बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने इसवी सन 1726 साली मांडले. प्रश्न क्रमांक 22. स्ट्रॉचा फवारा कोणत्या तत्वावर कार्य करतो. बघा, प्रश्न काय, स्ट्रॉचा फवारा, तर तो बर्नोली तत्वावर काम करतो. म्हणजे जे वरचं तत्व सांगितलं आहे बर्नोलीने, हवेचा वेग वाढल्यास हवेचा दाब काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हवेचा वेग कमी झाल्यास हवेचा दाब काय होणार आहे, वाढणार आहे. पाण्याचे बर्फात रूपांतर होताना आकारमानात व घनतेमध्ये काय बदल होतो. बघा,
पाण्याचं ज्यावेळेस बर्फात रूपांतर होतोय त्यावेळेस आकारमान काय होणार आहे, वाढणार आहे. तुम्ही बघा काचेच्या बाटलीमध्ये जर आपण कधीच फ्रीजरमध्ये ठेवत नाही काचेची बाटली, का? कारण त्याच्यात जर बर्फ झाला तर ती काचेची बाटली तडकते, कारण पाण्याचं आकारमान कमी असतं आणि बर्फाचं आकारमान काय होतं, वाढतं आणि त्याच्यामुळे काय होते, पाण्याची बाटली फुटून जाते, काचेची पाण्याची बाटली फुटून जाते. म्हणजे आकारमान काय होणार आहे, पाण्याचं बर्फामध्ये जाताना वाढणार आहे. आणि घनता काय होते, तर घनता काय होते, कमी होते. तुम्ही पाहिले पाण्यावरती बर्फ तरंगतोय, हो ना, कारण बर्फाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. म्हणून पाण्याचं बर्फात रूपांतर होताना आकारमान वाढतं आणि घनता कमी होते. प्रश्न क्रमांक 21, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? बघा घनता कुठे सर्वात जास्त असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला त्याची घनता सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 22, जो पदार्थ द्रावणात विरघळतो त्याला काय म्हणतात? तर त्याला द्राव्य असं म्हणतात. द्रावक आणि द्रावण आणि द्राव्य हे 3 संकल्पना आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ बघा, आपण एका ग्लासामध्ये पाणी घेतलं, ते पाणी म्हणजे काय झालं आहे, ते झालं आहे द्रावक. पाणी म्हणजे काय, द्रावक. आता ह्या द्रावकामध्ये मीठ टाकलं, काय टाकलं, मीठ, आणि ते मीठ काय झालं आहे, ते झालं आहे द्राव्य. मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. मीठ म्हणजे मीठ द्राव्य, पाणी द्रावक, आणि मिठाचं आणि पाण्याचं जे संमिश्रण झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, द्रावण असं म्हणणार आहोत. प्रश्न क्रमांक 23, वाळूचे कण कशापासून बनलेले असतात? तर वाळूचे कण हे सिलिकॉन डायऑक्साईडपासून बनलेले असतात आणि हे क्वार्ट्ज या खनिजापासून बनतात. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या मृदेला गाळाची मृदा असं म्हणतात? तर पोयटा मृदा. कोणती मृदा आहे? पोयटा मृदा. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणे असतात? तर पोयटा मृदेमध्ये सर्वात जास्त जैव घटक असतात. कोणत्या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असते? तर आहे चिकन मृदा, त्याला क्ले सॉइल असं म्हणतो. ह्या क्ले सॉइलमध्ये किंवा चिकन मृदेमध्ये माती चिकन असते एकदम, का? कारण त्याच्यातले मातीचे कण एकदम बारीक असतात, म्हणून त्याला चिकन मृदा असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते? बघा चिकन मृदेमध्ये सगळ्यात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, कारण त्याच्यातले कण जे असतात मातीचे एकदम चिकन असतात, बारीक असतात, आणि ते काय करतात, सहज पाणी धरून ठेवतात. प्रश्न क्रमांक 28, कोणती मृदा कुंड्या सजावटीच्या वस्तू बनवण्यास उपयुक्त ठरते? तर टेराकोटा मृदा. कोणती मृदा? टेराकोटा मृदापासून आपण ह्या कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू, जे आपले फ्लावर पॉट वगैरे आहेत, ते बनवले जातात. प्रश्न क्रमांक 29, स्नानगृहातील फरशा, टाक्या, मुखवटे, प्रयोगशाळेतील उपकरणे, बरण्या, कपबशा इत्यादी वस्तू बनवण्यासाठी कोणती मृदा वापरली जाते? तर त्यासाठी कोणती मृदा वापरतात विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, चिनी मृदापासून त्या वस्तू बनवलेल्या असतात. प्रश्न क्रमांक 30, सौंदर्य प्रसाधनात कोणती मृदा वापरली जाते? बघा मुलींना सगळ्यांना माहिती आहे, सौंदर्य प्रसाधनात कोणती मुलतानी माती लावतात, तर मुलतानी मृदा. प्रश्न क्रमांक 31, जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो? तर तो 5 डिसेंबरला साजरा केला जातो आहे. प्रश्न क्रमांक 32, हायड्रोजनचे आयनच्या संहती आधारित सामूची संकल्पना कोणी मांडली? तर पीएच, त्याला आपण काय म्हणतो, पीएच. पीएच ही संकल्पना कोणी मांडली आहे? तर ती सोरेनसन, डेन्मार्कचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी ही संकल्पना मांडली आहे. प्रश्न क्रमांक 33, ज्या मृदेचा सामू म्हणजे काय, पीएच 6.5 पेक्षा कमी असो त्या मृदेला काय म्हणतात? तर तिला आम्लयुक्त मृदा म्हणतात. उदासीन मृदेचा सामू पीएच किती असतो? तर तो 6.5 ते 7.5च्या दरम्यान असतो. अमलारी धर्मी मृदेचा सामू किती असतो? तो 7.5 पेक्षा जास्त असतो. मित्रांनो 6.5, 7.5
आणि त्याच्यापेक्षा जास्त. आता 6.5 पेक्षा कमी आहे तिला काय म्हणणार? आम्लयुक्त मृदा. 6.5 आणि 7.5 या दोघांच्या दरम्यान आहे तिला म्हणणार उदासीन मृदा. आणि 7 पेक्षा जास्त जी आहे तिला म्हणणार आम्लारी धर्मी मृदा. पहिली आम्लयुक्त, दुसरी उदासीन आणि तिसरी आम्लारी धर्म मृदा. प्रश्न क्रमांक 36. वनस्पती हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पाण्यामध्ये अन्न तयार करतात, त्या क्रियेला काय म्हणतात? म्हणजे वनस्पती काय तयार करतात? अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सोपं विचारलं तर प्रकाश संश्लेषण म्हणतात. आणि ह्या प्रकाश संश्लेषणसाठी वनस्पतीला कशाची गरज असते? पहिल्यांदा क्लोरोफिल ऑलरेडी त्या वनस्पतीमध्ये प्रेझेंट असतं. दुसरी गोष्ट आहे सूर्यप्रकाश. तिसरी गोष्ट लागतो तो कार्बन डायऑक्साईड. आणि चौथी गोष्ट कोणतं? पाणी. ह्या 4 गोष्टीच्या आधारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते? हरितद्रव्य, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्या गोष्टींची गरज असते. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे? मग ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण होणार आहे, त्या प्रकाश संश्लेषणानंतर तो वनस्पती अन्न तयार करते, तर ते अन्न कशामध्ये असतं? ते ग्लुकोजमध्ये असतं. ते कशामध्ये असतं? ग्लुकोजमध्ये असतं. त्याचा फॉर्म्युला रेणुसूत्र आपल्याला इथं विचारलं आहे प्रश्न क्रमांक 37 मध्ये. ते आहे C6H12O6, ज्याच्यामध्ये कार्बनचे 6 अणू, हायड्रोजनचे 12 अणू आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात. C6H12O6. प्रश्न क्रमांक 38. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात? तर हे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशात होणार आहे? रासायनिक ऊर्जेमध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 39. पानावरील छिद्रांना काय म्हणतात? तर त्यांना पर्णरंध्रे किंवा स्टोमॅटो असं म्हटलं जातं. वनस्पतींच्या वरती छोटे छोटे असे पोर्स असतात, छिद्र असतात, त्यांना काय म्हणतात? पर्णरंध्रे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. पानांमधील हरित लवकात कोणते द्रव्य प्रेझेंट असते? तर त्याच्यामध्ये हरित लवकांमध्ये हरितद्रव्य प्रेझेंट असते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीच्या इतर भागातही होते. उदाहरणार्थ हिरवे खोड, कारण त्यात हरितद्रव्य असते. वनस्पतीचा जो हिरवा भाग आहे, पूर्णपणे ज्या हिरवे भाग असतात, तुमचा देठ असो, तुमचं खोड असो, तुमची फांदी असो, जर हिरव्या रंगाची असेल तर तिथे प्रकाश संश्लेषण होतेच, कारण त्यामध्ये काय प्रेझेंट असतं? हरितद्रव्य प्रेझेंट असतं. प्रश्न क्रमांक 41. वनस्पतीमध्ये मुळांकडून पाणी व क्षार म्हणजेच मिनरल्स वरील सर्व म्हणजे त्याच्या पानांना, फुलांना, खोडांना अशा वरील सर्व भागांकडे कोणामार्फत पोहोचवले जाते? तर त्यांना आपण काय म्हणणार आहे? जलवाहिन्या. पाणी नेतंय की नाही मुळांकडून येणारं पाणी झाडांच्या पानापर्यंत पोहोचवण्याची जी वाहिनी आहे तिला काय म्हणणार? जलवाहिनी. जल म्हणजे पाणी, काय वाहून नेणार आहे ती? जल, म्हणून तिला जलवाहिनी. प्रकाश संश्लेषणातून प्राण्यांमध्ये तयार झालेले अन्न म्हणजे शर्करा व अन्य घटक वनस्पतीच्या इतर भागांकडे कोणामार्फत पोहोचवले जाते? आता काय नेतंय? अन्न न्यायचंय, म्हणून त्यांना काय म्हणणार? रसवाहिनी. रस, अन्न, अन्नवाहिनी, रसवाहिनी असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 43. वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था आणि डॅश नसते. कोणत्या संस्था नसतात? तर उत्सर्जन संस्था. या 2 संस्था वनस्पतीमध्ये आढळत नाही. एक पचन संस्था आणि दुसरी उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था म्हणजे काय? तर आपल्याला नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे, त्याला म्हणतात उत्सर्जन संस्था. ही वनस्पतीमध्ये नसते. म्हणजे वनस्पती उत्सर्जन करत नाही का? वनस्पती उत्सर्जन करतात, पण मग ते कोणत्या कशातून करतात ते उत्सर्जन? बघा, झाडांना डिंक येतो, हे सुद्धा उत्सर्जन आहे. झाडांची पाने पिवळी होऊन गळून पडतात, हे सुद्धा उत्सर्जन आहे. क्रमांक 44. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत काय तयार करतात? तर ते काय तयार करतात? कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स तयार करतात.
प्रश्न क्रमांक 45, कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन काय तयार होते? आता बघा, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून काय तयार होतात? तर कर्बोदके तयार होतात. आपण आत्ताच ग्लुकोजचा फॉर्म्युला पाहिला, C6H12O6, म्हणजे हे काय? कर्बोदके आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. प्रश्न क्रमांक 46, प्रथिने तयार होण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर प्रथिने तयार करण्यासाठी नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि हे प्रथिने झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात. प्रश्न क्रमांक 47, नायट्रोजनचे स्थिरीकरण होणे म्हणजे काय होते? तर झाडांना, वनस्पतींना नायट्रोजन गरजेचा असतो. मग हा नायट्रोजन मुक्त अवस्थेमध्ये हवेमध्ये आढळत असतो. हा नायट्रोजन वनस्पती डायरेक्ट घेऊ शकत नाही. मग हे नायट्रोजनचं काय झालं पाहिजे? स्थिरीकरण झालं पाहिजे, फिक्सेशन झालं पाहिजे. हा नायट्रोजन कशामध्ये? NO2 किंवा NO3 मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे आणि त्यालाच काय म्हणतात? नायट्रोजनचे स्थिरीकरण, त्याचं संयुग रूपात कन्वर्ट होणे असं म्हणतात. वनस्पती वायुरूपातील नायट्रोजन शोषण घेऊ शकत नाही, म्हणून नायट्रोजनचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतरण होणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 48, हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर कोणते सूक्ष्मजीव करतात? बघा, इथं आता सूक्ष्मजीव विचारलंय. तर 2 प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. एक रायझोबियम, जे वनस्पतीच्या मुळावरच्या गाठीमध्ये असतात, आणि दुसरे मातीमधले ॲझिटोबॅक्टर्स. हे 2 सूक्ष्मजीव आहेत जे नायट्रोजनचे NO2 मध्ये किंवा NO3 मध्ये कन्वर्ट करतात. हे पहा, रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील असलेल्या गाठींमध्ये असते. मग शिंबावरील वनस्पती कोण? आपली मेथी सगळ्यात सोपं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 49, नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग वनस्पतींना कशासाठी होतो? बघा, मी पहिल्यापासून सांगते, नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो? तर नायट्रोजनचे वनस्पतींच्या वाढीसाठी होतोय. खालीलपैकी सहजीवी वनस्पती कोणती? सहजीवी विचारलंय. सहजीवी म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारचे जीव सोबत सर्वायवल करतात, सोबत वाढतात, त्यांना काय म्हणतात? सहजीवी म्हणतात. मग उदाहरणार्थ दगडफूल, आपल्या मसाल्यांच्या पदार्थामधला पदार्थ आहे दगडफूल. हा दगडफूल काय आहे? सहजीवी आहे. दगडफूल ही सहजीवी वनस्पती कोणत्या सहजीवी पोषातून तयार होणारी वनस्पती आहे? म्हणजे कोणते 2 सहजीवी ह्या दगडफुलामध्ये प्रेझेंट आहे? एक बुरशी, फंगस, आणि दुसरं शैवाल, अल्गी. तर बघा, बुरशीमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य प्रेझेंट नसतं. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तर मग ते अन्न कोणाकडून घेतात? शैवालाकडून. शैवाल कसं असतं? हिरवं असतं. त्या हिरव्या मग ते अन्न तयार करतं आणि ते कोणाला देतं? बुरशीला देतं आणि स्वतःला पण वापरतं. पण शैवालाला जे पाण्याची गरज असते, ती पाण्याची गरज कोण भागवतं? तर बुरशी भागवते. शैवालाला लागणारं पाणी, क्षार हे कोण पोचवतं? तर बुरशी पोचवते. म्हणजे हे दोघं सहजीवी एकमेकांना धरून चालतात. त्याला उदाहरणार्थ दगडफूल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब करा. धन्यवाद.